तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे SS फूडीज ब्लॉग्समध्ये। आज आपण घेऊन आलो एक नवीन रेसिपी ज्याचं नाव आहे हिरव्या मिरच्यातली अंड्याची भुर्जी। चला मग पाहूया लागणारं साहित्य। तर आपल्याला लागणारं साहित्य आहे 6 अंडी, 6 कांदे, 2 टोमॅटो, हळद, गरम मसाला आणि एक वाटण करून घेणार आहे। त्यासाठी आपण वापरत आहोत कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि मिरच्या। चला तर आपण वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण सगळं ते टाकून घेतलंय। रेसिपी तशी बघायला गेली तर सोपीच आहे, झटपट होणारी। पहिल्यांदा तर आपण आपली जी कढई आहे ती थोडीशी तापवून घेऊया। तर थोडीशी कढई तापून झाली आहे, आता आपण त्याच्यात 4 चमचे तेल टाकणार आहोत। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्या असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमची वाट पाहत राहा। तर ह्या प्रकारे आपण 4 चमचे तेल टाकून घेतलंय। आता त्याला चांगलं तापू द्यायचं, चांगलं बरं का। आता तेल तापलंय चांगलं। आता आपण ह्याच्यात कांदा टाकूया, जो कांदा आपण लालसर होऊस्तर भाजू द्यायचा। चला तर मग एक सोपी टिप सांगूया। जर कांद्यात आपण कांदा भाजताना त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं तर कांदा पटकन भाजतो। तर जे वाटण आपण केलं तर लक्षात ठेवा, ते वाटण करताना आपण त्याचे जास्त पेस्ट अशी नाही होऊ द्यायची आहे। आपल्याला थोडंसं त्याला आबडधोबड ठेवायचं, म्हणजे थोडंसं रफ त्याचं काय टेक्स्चर ठेवायचं। तर आपण जे रेसिपी करतो ते तुम्ही नक्की ट्राय करत जा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगत जा तुम्ही कशी रेसिपी केली आणि तर अशा पद्धतीने जो आपला कांदा आहे तो लालसर झालेला आहे। तर आपण जे मगाशी वाटण केलं तर ते आपण त्याच्यात टाकून घ्यायचं। तर वाटण आपण परत एकदा रिमाइंडर, आपण वाटण केलं तर कोथिंबीर, मिरची, लसूण आणि अद्रक। जसा मसाला करतात भाजतोय ना तसा त्याचा वास आहे तो छान येतो। तर आपण कांदा आणि जे वाटण होतं ते छान भाजून घेतलंय। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत टमाटर, जे आपण बारीक चॉप केलंय। आणि जे आपण 2 मसाले होते म्हणजे हळद आणि गरम मसाला टाकून घ्यायचा। परत एकदा हे सगळं आपण नीट भाजून घ्यायचं, म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित भाजून घेऊया। आता मसाला छानपैकी भाजून झालेला आहे। आपण आता त्यात आपली अंडी टाकू। आपण सर्व अंडी टाकून घेतल्यात। आता ह्याला चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून भाजून घेऊया। आणि आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। आणि हे सगळं एकजीव करून घेऊया आणि परत एकदा नीट भाजून घेऊया। भुर्जी चांगली सुटसुटीत होऊस्तर भाजून घ्यायचं। एकदा किती सुटसुटीत झाली म्हणजे आपली भुर्जी रेडी झाली आहे। अशा पद्धतीने आपली हिरव्या मिरच्यातली भुर्जी रेडी आहे। तर आता आपण ह्याला कोथिंबीरनी गार्निश करून घेऊया आणि सर्व करूया।
चला तर मग सर्व करूया हिरव्या मिरच्यातली भुर्जी। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।